जेव्हापासून मी यूट्यूब चॅनल चालू केलेलं ना, तर मी एकदा ठरवलेलं आहे की मी माझ्या व्ह्यूवर्सपर्यंत सोप्या रेसिपी पोहोचवणार आहे आणि करायला सोपी आहे, जे घरातल्या सामग्रीने आणि टेस्टी आणि दिसायला पण सुंदर अशा मी रेसिपी आणण्याचा प्रयत्न करत आहे. आतापर्यंत माझे 1 मिलियन व्ह्यूज झालेले आहे. जाऊन तुम्ही माझे चॅनल चेक करू शकता. आजची अगदी सोपी रेसिपी आणलेली आहे. तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांची फेवरेट होणार आहे आणि अगदी क्षुल्लक आपल्या घरातल्या सामग्रीने आपण ही रेसिपी करू शकतो. तर आज बघणार आहे आपण एक रोल. त्यासाठी आपल्याला एका प्लेटमध्ये बारीक पतला चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि हिरवी मिरची घ्यायची आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ आणि लिंबू पिळून टाकायचं आहे. कांद्याला आपल्याला मॅरिनेट करायचं आहे. कांद्यामध्ये मीठ आणि लिंबू पिळून टाकले तर काय होते, कांदा मस्तपैकी नरम होतो आणि खायला खूप स्वाद लागते. आता करायचं काय माहिती का, आपल्याला एका बाउलमध्ये घ्यायचं आहे एक अंड घेतलेलं आहे मी, तोडून घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढं तुम्ही ब्रेकफास्टसाठी करू शकता तुम्ही तसं करायचं आहे. पण एका अंडा रोलसाठी तुम्हाला एक अंड घ्यायचं आहे. आता त्यामध्ये ना मस्त फेटून घ्यायचं आहे. आपल्याला पूर्ण पिवळं बलकर एकत्र करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला थोडंसं स्वादानुसार मीठ आणि आपण थोडंसं मिरेपूड टाकणार आहे. यामुळे टेस्टला खूप छान लागते मिरेपूड. आता परत फेटून घ्यायचं आहे आपल्याला. जसे आपण साधी कणिक चपातीसाठी मळतो तशीच कणिक मळून घ्यायची आहे. त्याचा कसा गोळा घ्यायचा आहे. सुक्कं पीठ लावून आपल्याला पोपटावर पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे. आणि जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तशा पद्धतीने तुम्हाला एक मस्तपैकी पराठा करून घ्यायचा आहे. बघा, अगदी सोपी रेसिपी आहे. तुम्ही सकाळी ब्रेकफास्टसाठी, टिफिनसाठी, लंचसाठी, डिनरसाठी किंवा दुपारच्या 4-5 वाजताच्या छोट्या मोठ्या भूकसाठी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. खायला खूप स्वादिष्ट लागते. करायला अगदी सोपी आहे. बघा, आता चपातीवर आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे. तुम्ही याऐवजी बटर किंवा तुपही लावू शकता. जसं मी व्हिडिओमध्ये कट केलेलं आहे तसं तुम्हाला कट करून घ्यायचं आहे आणि फोल्ड करून घ्यायची आहे चपाती. बघा, अशा पद्धतीने आता त्याचा एक रोल तयार करायचा आहे आपल्याला आणि मस्तपैकी असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. यामुळे काय होते, आपली चपाती जी आहे ते मस्त लेअरवाली होते आणि एकदम खमंगन खुशखुशीत चपाती होते. बघा, तयार. म्हणजेच पराठा करायचा आहे आपल्याला याचा. आता लाटून घ्यायचा आहे आपल्याला. होतं आपण जेवढं पातळ लाटेल तर तुम्हाला लाटून घ्यायचं आहे. छोट्या मुलांना तर खूप आवडेल हा रोल. आपण मोठी माणसे मस्त आवडीनं खाऊ शकतो हे. इकडे मी पॅन गरम करायला ठेवला होता. त्यावर आपल्याला तेल किंवा तूप किंवा बटर अप्लाय करायचं आहे. मी तेल अप्लाय केलेलं आहे. त्यावर ही चपाती टाकायची आहे आणि दोन्ही साईडने आपल्याला भाजून घ्यायची आहे चपाती. आता बघा, चपाती अर्धी भाजल्या गेली की त्यावर आपण जे अंड, मीठ आणि मिरेपूड टाकून घोटून घेतलं होतं ते अंड टाकायचं आहे. आता आपण जरा वेळ थांबायचं आहे. लगेच पलटवायचं, गडबड करायची नाही आहे. थोडंसं अंड जे आहे ते शिजू द्यायचं आहे आपल्याला चपातीवर. आणि ही प्रोसेस आपल्याला मंद आचेवर करायची आहे, नाहीतर खाली चपाती जळू शकते. छान जरासं अंड कडक व्हायला लागलं की आपल्याला चपाती पलटून घ्यायची आहे आणि छानपैकी आपल्याला ते अंड शिजवून घ्यायचं आहे. बघा, छान असं अंड शिजलेलं आहे. आपला परोठा तयार झालेला आहे. एक परोठा. दुसरी साईड पण छान भाजून घ्यायची आहे. तर मिडलमध्ये तुम्हाला तुमच्या आवडीचं सॉस टाकायचं आहे. तर मी इथं शेजवान सॉस टाकलेला आहे. त्यावर आपण जे मॅरिनेट करून ठेवलेला कांदा होता, कोथिंबीर, हिरवी मिरची, मीठ आणि लिंबू टाकलेला तो टाकायचा आहे. आणि त्यावर मस्तपैकी चीज टाकायचं. चीज एकदम ऑप्शनल आहे. तुमच्याकडे जर नसेल तुम्ही टाकू नका. माझ्याकडे असते नेहमी चीज म्हणून मी टाकलेलं आहे. जसं मी व्हिडिओमध्ये रोल तयार केला आहे तसं तुम्हाला रोल तयार करून घ्यायचा आहे आणि गरमागरम रोल आपल्याला सर्व करायचा आहे. खायला खूप स्वाद लागते. कमी इन्ग्रेडियंट्समधली सोपी रेसिपी होती. नक्की ट्राय करा आणि मला भरभरून कमेंट करा. आणि आतापर्यंत झालेल्या माझ्या 1 मिलियन व्ह्यूजसाठी सगळ्यांना मनापासून खूप आभार. तुम्हाला माझ्याची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर मला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय आणि टेक केअर.